दुसरा होणारा सामना सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुम आणि RG11 KBCC खामगाव या दोन्ही संघाच्या कप्तानांनी माईकडे संपर्क साधायचा आहे. आता दिलेला चेंडू कोणाकडे असेल तो पंचांकडे द्यायचा आहे आपण. आणि विवेकला सांगतो, विवेक आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आपलं पटापट लवकर. जेवढा लवकर सामन्यांना सुरुवात होईल तेवढं आपल्याला लवकर आपलं सहकार्य आम्हाला लावेल अशी अपेक्षा आहे. इकडे ठेवताय सगळं ठेवा ठेवा, कोण नाही हात लावणार, लाईव्ह आहे. काशेवाडी संघ विवेक, मी तुला विनंती करतो आपण लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि महेशला विनंती करतो आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत क्रीजवर. छत्रपती शिवाजी महाराज की. पंच दोन्ही पण पंचांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, स्कोरर कोण आहेत? दोन्ही विनिंगचे चेंडू हे आपल्याकडे जमा केलेले असतात. शेवटचा चेंडू टाकल्याच्या नंतर चेंडू जमा करण्याचा प्रयत्न करायचा. धन्यवाद. रांगेत जायचं आपण. स्कोरबोर्ड लेना दिनू स्कोरर. बाबरवाडी क्रिकेट संघाचं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक आलेल्या संघाने आपली नोंद करून घ्यायची आहे. प्रतिष्ठानकडे प्रतिष्ठानच्या मंचावरती येऊन आपल्या संघाची नोंद करून घ्यायची आहे. सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुम यांच्या कप्तान आणि RG11 के कृपया ताबडतोब संघ तैनात करायचा आहे. क्षेत्ररक्षणच्या संघाने घेतलेला आहे त्या संघाने जेवढं लवकर होईल तेवढं संघ तैनात करायचा आहे. तसेच दोन फलंदाज क्षेत्ररक्षण संघाने संघ ताबडतोब तैनात करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि पहिला चेंडू टाकून आणि कृपया प्रतिष्ठानचे सभासदांना विनंती आहे त्याने आपण लाईनमॅन म्हणून उभा राहायचं आहे. कोणाही डिसिजन चुकू नये याच्यासाठी लाईनमॅनची गरज आहे. अंकेश घोले ताबडतोब स्कोरबोर्डचा ताबा घ्यायचा आहे. आपले जे पण प्रतिष्ठानचे मावळे आहेत सगळ्यांनी लाईन बोर्डवर उभं राहायचं आहे. संघाचा 12वा खेळाडू स्कोरबोर्डकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. दोन्ही संघाचे एक एक खेळाडू 12वा खेळाडू ताबडतोब यायचा आहे. मित्रांनो अंकेश घोले कृपया ताबडतोब यायचं आहे. अंकेश घोले धन्यवाद. सर्वांनी लवकरात लवकर संघ सजावून घ्यायचा आहे संघाने. विवेक आपण लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आपलं सामन्याला सुरुवात करायची आहे. ॲक्च्युली सुबोध वाजे तुमचं देखील स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती येऊन प्रफुल्ल तटकरे यांना भेटायचं आहे. प्रत्येक संघाचा सामना चालू होण्याच्या 2 मिनिट आधी एक राखीव खेळाडू अथवा कोणतरी त्या संघाचा प्रतिनिधित्व करणारा त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. ताबडतोब प्रत्येक संघाला ही सूचना असेल याची दक्षता घ्यायची आहे आणि कृपया लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. निलेश मात्रे पुढे जा. पंच बघत काय म्हणतात ते. सगळ्यांना पहिल्या चेंडूची आतुरती आहे. समीर भाऊ त्या साईडला असेल.
रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक 2024 मानाचा चषक ह्या चषक करिता विविध मान्यवरांनी आपल्याला आर्थिक सहाय्य केलेलं आहे. ओ विठोबा दादा, विठोबा दादा. 14 विद्यांचा 14 कलांचे आराध्य दैवत गणपती बाप्पाला वंदन करून श्री गणेशाच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा करून सोमजाई मातेचा सुपुत्र प्रथमेश गणपत दाभेकर आज या ठिकाणी रायगड मी मराठी प्रतिष्ठानमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मानाचा चषक शिवमय चषक पर्व 5वे आणि 5व्या पर्वाचा हा पहिला सामना आपण इथे पाहतोय. टिपू सुलतान क्रीडांगण मालाड वेस्ट आणि हा पहिला चेंडू आजच्या सामन्याचा. उत्कृष्ट असा शॉट लेग साईडला खेळलाय. एक धाव अगदी आरामात पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु मिस फील्ड आणि इकडे मिळतोय संघाला पहिला चौकार. खणखणीत चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जसवली क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी फलंदाजी इकडे पाहायला मिळते आहे आणि अगदी धडाकेदार सुरुवात केली आहे जसवली संघाने. पहिला चेंडूवर चौकार ठोकून आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू लेग साईडला खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा. 4 धावा 2 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते जसवली क्रिकेट संघ. संघासाठी सलामीला आलेले आहेत ते सुजित. सुजित नाव लक्षात ठेवा. पहिल्याच 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकून ज्याने सामन्याची सुरुवात केली असा हा सुजित जसवली क्रिकेट संघाचा सलामीवीर. आणि त्याचा सामना करतोय तो कासेवाडीचा कर्णधार विवेक. विवेक एक अतिशय नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू कासेवाडी संघाकडून. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळलाय. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव काढण्याचा प्रयत्न परंतु तिकडे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल जसवली क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आहेत ते लेफ्ट हँड बॅट्समन. बॅट्समन आहेत ते विवेक. विवेक वर्सेस विवेक आणि लेफ्ट हँड बॅट्समन विवेकने पुन्हा एकदा लेग साईडला खेळला. 1 धाव चोरण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि उत्कृष्टरित्या आपल्याला इथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या होती ती 4 चेंडू 11 धावा. आपण पाहतोय शिवमय चषक रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक आणि या शिवमय चषकातील हे 5वं पर्व 5व्या पहिला सामना. आणि पुन्हा एकदा विवेकच्या बॅटमधून लेग साईडला पंचांचा इशारा 4 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. कासेवाडी क्रिकेट संघाचा कर्णधार विवेक याच्या गोलंदाजीवरती जसवलीच्या विवेकचा हा चौकार आणि पहिल्या षटकामध्ये 3 चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली ती जसवली क्रिकेट संघावर. पाच चेंडू 15 धावा. 1 टू गो. पुन्हा एकदा विवेक आणि विवेकचा सामना करतोय तो जसवलीचा विवेक आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने 1 धाव काढण्यात यशस्वी परंतु मला वाटतं पुन्हा एकदा चौकार ठोकलाय फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा 4 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी इकडे पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 19.
ओंकार कासेवाडी क्रिकेट संघाकडून दुसरा षटक घेऊन येत आहेत ते ओंकार, आणि ओंकारचा सामना करतोय जेकेसीसी जसवली. जेकेसीसी जसवली क्रिकेट संघाचे सलामीवीर विवेक, आणि हॅलो. आता स्ट्राईकवर आहेत हॅलो. ते सुजित. हॅलो, कृपया सभासदांना विनंती आहे, लाईनमॅन म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहायचं आहे. कोणीही एका ठिकाणी न थांबता लाईनमॅनची आपल्याला आवश्यकता आहे आणि ती लवकरच आपण पूर्ण करणार आहोत. चेंडू लूज करा. पंच. ओके, बाउंड्री. एक चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार ते ओमकार, आणि पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा सुजितच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट अशी धडाकेबाज फलंदाजी करतायत ते सुजित. संघाची धावसंख्या झाली आहे ती 23. एक चेंडू 23 धावा. आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक, मानाचा चषक शिवमय चषक, आणि या शिवमय चषकाचं 5वं पर्व, आणि या 5व्या पर्वातील हा पहिला सामना जेकेसीसी जसवली विरुद्ध कासेवाडी. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला सुजितच्या बॅटमधून 2 धावा चोरण्याचा प्रयत्न आणि मिसफिल्ड होतीये तिकडे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, चौकार. श्री वरदविनायक क्रिकेट संघाचं इथे आगमन झालंय. रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा, आणि पंचांचा इशारा, वाईड बॉल. ओंकार, ओंकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय इकडे वाईड चेंडू. संघाची धावसंख्या होती ती 2 चेंडू 28 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत ते जसवली क्रिकेट संघाचे सलामीवीर पुन्हा एकदा सुजित. मी आलेल्या संघांना विनंती करेन की आपण माईकडे संपर्क साधायचा आहे, माईकडे आपली नोंद करून घ्यायची आहे. होणारा पुढचा सामना सोमजाई सेवा संघ घोडेघुम आणि NC11 KB CC खामगाव. संघाची धावसंख्या आहे ती 3 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा आपल्या कासेवाडी क्रिकेट संघाकडून गोलंदाज ओंकार, आणि ओंकारचा सामना करतोय सुजित. आणि यावेळी पुन्हा एकदा गॅपमध्ये आताचे दोन ना. संघाची धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा सुजितच्या बॅटमधून अजून एक चौकार इकडे पाहायला मिळतोय. चौकारांची आतिषबाजी करतोय तो जसवली क्रिकेट संघ, आणि जसवली क्रिकेट संघाचे 2 सलामीवीर विवेक आणि सुजित, आणि या दोघांची जोडी ते चौकारांची आतिषबाजी पहिल्याच सामन्यामध्ये. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकातील, निर्धाव चेंडू, उत्कृष्ट अशी, मला वाटतं विकेट इकडे गेलेला आहे. पंचांचा इशारा, विकेट, एज लागली होती. त्याच्यापासून स्टार्ट करा सांग. हे बॅट्समन कोण आहे? नवीन नवीन. हे जसवलीचे कोण आहे? कॅप्टन आहे. जसवलीचा हा इकडे कॅप्टन आहे. रमेश. बॉलर नेम इज कमलेश. संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय तो कमलेश. कासेवाडी क्रिकेट संघाकडून आपल्याला इथे पाहायला मिळतोय कमलेशच्या माध्यमातून एक युवा गोलंदाज, आणि त्याचा सामना करतोय तो जसवली क्रिकेट संघ. जसवली क्रिकेट संघाने पहिली विकेट गमावली आहे, आणि आता फलंदाजीसाठी आले ते विवेकच्या जोडीला दशरथ. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण इथे पाहतोय. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक, आणि शिवमय चषकातील पहिला सामना, आणि हा पहिल्या सामन्यातील तिसऱ्या षटकावर
पहिल्या चेंडूवरती 2 धावा काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट असा शॉट खेळला होता विवेक यांनी. विवेक आपण पाहतोय पहिल्या ओव्हरपासून त्यांनी फटकेबाजी चालू केली आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 2-2 3-3 चौकार ठोकून त्यांनी संघाची धावसंख्या पोहोचवली आहे. एक चेंडू 38 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी जसवली क्रिकेट संघाकडून इथे पाहायला मिळते. अतिशय शिस्तबद्ध समीर भाऊ असा आपण क्रिकेट माईककडे संघ. संपर्क साधायचा आहे. समीर भाऊ पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने झेल उडालाय, परंतु झेल टिपण्यात अयशस्वी आणि संघाला मिळतील 2 धावा. अतिशय आपण इथे पाहतोय कासेवाडी क्रिकेट संघाकडून मिसफिल्ड होते आणि त्या मिसफिल्डचा फायदा उचलून 2 धावा पूर्ण केल्या जसवली क्रिकेट संघाने. संघाची धावसंख्या होती ती 40. बॉल किती झाले? 2 चेंडू 40 धावा. अजय महसूलकर माईककडे संपर्क साधायचा. अजय महसूलकर 2 चेंडू 41 धावा. आताचे 3. सोमजाई सेवा संघाचा कर्णधार आणि खामगाव संघाचा कर्णधार या दोघांनी माईककडे यायचं आहे. पुन्हा एकदा तिसरा आणि लेग साइडला घुमवलाय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाज नो चेंडू आणि नो वरती मिळाला षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते.
दळी यांचा सत्कार मी समीर भाऊंना विनंती करीन. नैनेश भाऊ दळी यांचा सत्कार देखील करायचा आहे. मी समीर भाऊंना विनंती करतो साहेबांचा सत्कार करायचा आहे दळी साहेबांचा. साहेब तुमचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप आभार अभिनंदन. इथं आल्याबद्दल खरोखर मनपूर्वक आपलं अभिनंदन. आपलं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला लागलं आहे. धन्यवाद साहेब. बसा. अजयजी सुर्वे साहेब मी अनेश खेडेकरांनी विनंती विनंती करीन अरुण सडोरकर यांचा सत्कार करायचा आहे. तसेच यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई शाखेचे ज्येष्ठ सल्लागार श्री बालकृष्णजी कांबळे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. साहेब हा आपला एक सन्मान चिन्ह आहे आणि तो आपण स्वीकारलेला आहे. आम्ही सर्व मी लाड साहेबांना विनंती करतो आदेशजी लाड साहेबांना विनंती करतो की कांबळे साहेबांचा सत्कार करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन कांबळे साहेब आजचा जो आपण हा मैदानाचा ताबा घेतला आणि त्याच्यावरचा आनंद मनसोक्त आनंद लुटतोय त्याच्यामध्ये कांबळे साहेबांचा देखील सिंहाचा वाटा आहे. असंच आमच्या प्रतिष्ठानला आम्ही सहकार्य करायला आपली अशी आम्हाला अपेक्षा आहे. आनंदाची गोष्ट आहे सन्माननीय ॲडव्होकेट जगदीशजी जायले साहेब यांनी आपल्यासाठी 2 पारितोषिकं दिलेली जाहीर केली होती. शिवमय चषकासाठी 11,000 आणि दिनदर्शिका प्रकाश यासाठी 5,000 अशी 16,000ची रोख रक्कम साहेब आता सपूत करत आहेत. अध्यक्षांच्या हातामध्ये त्यांचा स्वीकार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की साहेब पुन्हा आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू. आणि मी दिने प्रफुल्ल तटकर विनंती करतो खेडेकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. खेडेकर साहेब इथे यायचं आहे. खाली ठेवलेत बघा. सर्व सत्कार मूर्तींचं मनपूर्वक स्वागत आहे. आलेल्या सर्व संघांचं स्वागत आहे. सर्व हितचिंतक सकाळपासून मेहनत घेणारा सर्व प्रत्येक मैदानावरील सदस्याचं स्वागत आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक मानाचा चषक अत्यंत सुंदर अशी पहिली इनिंग मित्रांनो समाप्त झाली आणि दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात झालेली आहे. सुंदर असा खेळ चाललेला आहे. हा फक्त आपल्या सहकार्यामुळे होतोय आणि शेवटपर्यंत ह्याची अपेक्षा अशीच राहील मित्रांनो. धन्यवाद. आता वळूया आपण सामन्याकडे. आपण पाहतोय जसवली क्रिकेट संघ विरुद्ध कासेवाडी आणि हा पहिला सामना ज्याच्यामध्ये 52 धावांचं आव्हान उभं केलंय कासेवाडी क्रिकेट संघाकडे आणि कासेवाडी क्रिकेट संघाचे 2 विकेट इथे गेलेले आहेत आणि आपण पाहतोय पहिलं षटक आपल्या संघाकडून घेऊन येत आहेत ते विवेक. पहिल्या चेंडूपासून
समालोचनाचं काम सांभाळत असणारे आमचे प्रथमेश दाभेकर यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. बंधू आपलं मनपूर्वक आभार. पूर्ण दिवस आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे. आमचा रॉयल कुटुंब जो उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये आपलं सिंहाचा वाटा असो, असंच आम्हाला सहकार्य लाभावं. धन्यवाद. धन्यवाद कैलास दादा. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आणि आता आपण पाहतोय शिवमय चषक, मानाचा चषक, शिवमय चषक आणि या शिवमय चषकाचं हे 5वं पर्व दिनांक 4 फेब्रुवारी दिवसभर आणि आपण पाहतोय कासेवाडीचा कर्णधार विवेक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते इथे जसवलीच्या विवेक कडून. एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू, खरोखर त्याचं कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मी फक्त व्यासपीठावरती थांबताना कृपया कोणी गर्दी करू नका. आणि ज्या संघाचे फक्त 2 महत्त्वाचे राखीव खेळाडू आहेत त्यांनीच फक्त थांबायचं आहे. त्यामुळे एक साईडला थांबायचं आहे कृपया. कोणी कृपया लाईनमॅनची आवश्यकता आहे आणि लाईनमॅन प्रतिष्ठानच्या सभासदांनी सांभाळायचे आहे. प्रत्येक वेळेस मागच्या साईडला 2 लाईनमॅन कोणतरी जावेत. पुन्हा एकदा जसवली क्रिकेट संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय तो तुषार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक तुषारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहे. 52 धावांचं आव्हान आणि या 52 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या आहे ती फक्त 1. यावेळी उत्कृष्ट असा शॉट पाहायला मिळाला, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. महेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला एका धावेसाठी आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला तो कर्णधार विवेक. अतिशय नावाजलेला असा हा खेळाडू कासेवाडी संघाचा विवेक. आपण पाहतो प्रत्येक संडेला विवेकच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी ते पाहायला मिळते, परंतु आज काहीच भाग्य त्यांच्या सोबत नाही आहे. आपण पाहतोय संघाची धावसंख्या आहे ती फक्त 2 आणि संघा पाठलाग करतोय तो 52 धावांचा. मला वाटतं जसवली क्रिकेट संघ अतिशय उत्कृष्ट खेळ इथे दाखवतोय. पुन्हा एकदा दोन चेंडू 2 धावा आणि तिसरा चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. गोलंदाज आहेत ते तुषार. गोलंदाज आहेत ते तुषार आदावडे. हॅलो, पुढील दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकं शिल्लक आहेत. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते जसवली क्रिकेट संघाकडून. आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं होतं ते विवेक यांनी सुद्धा 6 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली होती. आणि आता पुन्हा एकदा तुषार सुद्धा उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे करतोय. खरोखर कौतुक करावं लागेल जसवली क्रिकेट संघाचं. एक हाती सामना जिंकण्याचं कौशल्य त्यांच्या हाती आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू तुषार यांचा. विवेकने लेग साईडला खेळला गॅपमध्ये 4 धावांसाठी. एक उत्कृष्ट शॉट विवेकच्या बॅट पाहायला मिळाला. 5 चेंडू 6 धावा. खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या गोलंदाजांचं. जसवली क्रिकेट संघ आपण पाहिलं की त्यांनी फलंदाजी सुद्धा तितकी धडाकेबाज केली होती. प्रत्येक चेंडूमध्ये 2-2, 3-3 चौकार त्यांनी ठोकले होते. आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा आपलं कौशल्य इथे दाखवताना ते तुषार खूप हुशार आहे असं म्हणावं लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय अगदी लहान वयामध्ये आपल्या क्रिकेट संघासाठी. एक उत्कृष्ट असा युवा गोलंदाज तुषार इथे पाहायला मिळतोय. जसवली क्रिकेट संघाचा फ्युचर आणि ह्या फ्युचर कडून आपल्याला इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट असा चेंडू. विवेकला काही कळालं नाही. 1 धाव चोरण्यात यशस्वी. खरोखर
संघाची धावसंख्या होती ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7. पुढील होणारा सामना तो खामगाव विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुम. खामगाव क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं षटक इथे बाकी आहे. खामगाव क्रिकेट संघाला विनंती आहे की त्यांनी हा सामना संपल्यानंतरला लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला सर्व सामने वेळेमध्ये पार पाडता येतील. हॅलो, संघाकडून तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते लावण्य. पुन्हा एकदा युवा गोलंदाज जसवली क्रिकेट संघाचा आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते जसवली क्रिकेट संघाकडून. खरोखर त्यांचं कौतुक करावं लागेल. तिन्ही गोलंदाज अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आपल्या क्रिकेट संघासाठी. ते जसवली क्रिकेट संघ आणि जसवली क्रिकेट संघ एक युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि खरोखर आपण इथे कौतुक करू त्यांचं, कारण की सर्व 22-23 वर्षाची मुलं इथे आपल्याला इथे पाहायला मिळते जे आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी इथे जीव की प्राण देत आहेत आणि खरोखर एक हाती सामना जिंकण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. ते क्रिकेट संघ म्हणजे जसवली. संघाची धावसंख्या झाली आहे ती 8-9. एक चेंडू 9 धावा. हॅलो, राज धुमाळ. राज धुमाळ माईककडे संपर्क साधायचा आहे. राज धुमाळ. लावण्य आपण इथे गोलंदाज पाहत होतो, परंतु पंचांच्या इशाऱ्यामुळे त्याला गोलंदाजी इथे थांबवावी लागली आणि नवीन गोलंदाज आहेत ते अनिकेत. उत्कृष्ट असा शॉट ऑफ साईडला इथे पाहायला मिळाला. एक धाव काढण्यात यशस्वी आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले ते विवेक. कासेवाडी क्रिकेट संघ आणि त्यांचे कर्णधार आहेत ते विवेक पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बघूया काय करतात. 52 धावांचं आव्हान आहे आणि 52 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या झाली आहे ती फक्त 10. आता 42 धावांची आवश्यकता 4 चेंडूमध्ये. विवेक यांना अतिशय अशक्य असं हे आव्हान आणि विवेकचा इथे गडी बाद होतोय. विवेकला जावं लागेल माघारी. बजा मराठी प्रतिष्ठान रायगड. मराठी प्रतिष्ठान रायगड. मराठी प्रति संघाची धावसंख्या आहे ती 10 आणि आता शेवटचे 3 चेंडू बाकी आणि फलंदाजीसाठी मैदानात उतरले ते सौरभ. श्री अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव आणि श्री वरदविनायक क्रिकेट संघ फलसबखोंड यांनी आपल्या संघांची नोंद करून घ्यावी. शेवटचे 3 चेंडू अनिकेत त्यांच्याकडून आणि हा इकडे उत्कृष्ट असा शॉट इथे पाहायला मिळतोय लेग साईडला, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल सौरभ याला. आपण इथे पाहतोय शिवमय चषक आणि शिवमय चषकाचा हा 5वं पर्व, 5व्या पर्वातील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिला सामना आणि या सामन्यामध्ये 2 संघ आमने सामने आहेत ते कासेवाडी आणि जसवली. आलेल्या सगळ्या संघांनी माईककडे संपर्क साधून आपली नोंद करून घ्यायचं आहे. आता पुढील होणारा सामना सोमजाई सेवा संघ घोडेघुम आणि आरसीसी खामगाव. याच्या नंतर होणारा तिसरा सामना आहे अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव आणि वरदविनायक क्रिकेट संघ फळसब. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारी दर्शवायची आहे आणि आपली माईककडे नोंद करून घ्यायची आहे.
सर्वप्रथम अष्टविनायक क्रिकेट संघ साईगाव वर्धविनायक क्रिकेट संघ फळसप या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईककडे संपर्क साधायचा आहे. आपली बंधू नोंद करून घ्यायची आहे लवकरात लवकर. आणि शिवमय चषक पर्व 5वे आणि पहिला सामन्याचा इथे रिझल्ट लागलेला आहे. जसवली क्रिकेट संघ उत्कृष्ट असा ऑलराऊंड खेळ त्यांचा इथे पाहायला मराठी मिळाला. प्रतिष्ठान रायगड खूप खूप अभिनंदन. हॅलो काशवडी संघ विवेक, मी तुला विनंती करेन तुझ्या संघाला इकडे घेऊन यायचं, तुमचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानकडून आपला मनपूर्वक सन्मान करण्यात येत आहे, त्याबद्दल मी सगळ्या संघाला आमंत्रित करतो. खामगाव क्रिकेट संघ NG11 खामगाव, हा एक राखीव खेळाडू इथे माईक जवळ पाठवायचा आहे. खामगाव संघाचा 12वा खेळाडू किंवा त्यांचा प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. पुढील होणारा सामना सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम, सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम विरुद्ध खामगाव. हॅलो हॅलो प्रथम या ठिकाणी पार पडलेला सामना जसवली विरुद्ध कासेवाडी संघामध्ये जसवली संघाने विजय प्राप्त केलेला आहे आणि विजय संघाकडून प्रथम सामन्याचा सामनावीर जो ठरलेला आहे तो JKCC जसवली संघाचा सुजित. तर सुजित याने या ठिकाणी येऊन आपला सन्मान NG11 खामगाव संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याला इकडे 16 सामने खेळवायचे आहेत. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेले ते सुजित. सुजित तुझे खूप खूप अभिनंदन. अंपायर मित्र सुबोध वाजे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुबोध वाजे यांनी लवकरात लवकर पॅव्हेलियन मध्ये यायचंय. आले किती गेले किती उडून गेला बरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. आणि शिवरायांना नतमस्तक होऊन रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे शिवमय चषक आणि या शिवमय चषकाचा हा 5वा पर्व 4 फेब्रुवारी दिवसबारी आणि आपण पाहतोय सोमजाई क्रिकेट संघ, सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम आणि घोडेगुम संघाकडून अतिशय अनुभवी असे फलंदाज आहेत ते DSK आणि DSK यांच्या जोडीला पांडुरंग. अतिशय अनुभवी खेळाडू दोन्ही पण आपल्याला इथे घोडेगुम क्रिकेट संघाकडून सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमकडून पाहायला मिळत आहे ते DSK आणि पांडुरंग. आणि खामगावकडून गोलंदाजीसाठी तयार आहे ते सुजय. त्याचबरोबर सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमसाठी ते बक्षिसांचं डिक्लेअर केलंय विठोबादादा महाडिक यांनी. आपल्या घोडेगुम क्रिकेट संघातर्फे कोणी षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक. विठोबादादा महाडिक यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. परंतु प्रत्येक षटकार